गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, ज्या घरामध्ये ही दोन कामे निरंतर होतात ना, तिथे धन संपत्तीची कधीच कमी नसते। समर्थांनी सांगितलेलं आहे, आजकालचा तरुण आहे ना, पैशाच्या पाठीमागे धावत आहे, पण वास्तुशास्त्राचे नियम आहेत ना, कधीतरी तो भरपूर प्रमाणात चुकवत असतो। पण आपण तेच त्याचं उत्तर आहे ना, आज या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहे की आपण गरीब का आहोत, आपण श्रीमंत का नाही, त्यावर काही उपाय आहेत ना, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। म्हणजेच खूप प्रयत्न करूनसुद्धा, मेहनत करूनसुद्धा मनासारखं फळ आहे ना, आपल्याला कधीच भेटत नाही। आणि यामध्ये कुठेतरी आपल्याला चुका होत असतात। आपण अशा काही चुका करतो ना, त्यामुळं आपल्या घरामध्ये बरकत होत नाही। कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊनच देत नाही। श्रीमंत लोक असतात ना, त्यांना जर वेळ नसेल तर ती कामं दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात, परंतु अशी कामं आहेत ना, ती कधीच चुकवत नाही। त्यामुळं घरामध्ये बरकत होण्यासाठी ही दोन कामं आहेत ना, ती नक्कीच तुम्ही करायला हवी। अनेकदा महिलांना आहे ना, या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो। वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात, ज्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी घरात आणत असतात। जर तुम्हीही या गोष्टीकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी आहे ना, कधीच दूर होणार नाही। समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, एखादा मनुष्य भक्ती मार्ग करतो आणि भक्ती मार्ग करता करता त्याच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग येतो, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असा एक विचार येतो की मी एवढा भक्ती मार्ग करूनसुद्धा मी धनवान का होत नाही बरं, माझ्या जीवनामध्ये फरक का पडत नाही बरं। आणि मग आहे ना, तो शेवटच्या क्षणी भक्तिमार्ग सोडून देतो। पण जेव्हा तो भक्तिमार्ग सोडून देतो ना, तेव्हा त्याच्या अधोगतीची खरी सुरुवात होत असते। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये मनुष्याच्या श्रीमंती एक ना एक दिवस येणारच आहे। हे श्रीमंतीवर तुमचं समाधान निर्माण होत नाही। म्हणजेच जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग करूनसुद्धा श्रीमंती येत नाही ना, तर समजून जावं, मागच्या जन्माचे कर्म आहेत ना, एवढे आपले वाईट होते की या भक्ती मार्गामध्ये ते कमी कमी होत चाललेले आहेत। म्हणजे तुमच्या जरी जीवनामध्ये धनवान तुम्ही झाला नाहीत ना, तरी सुद्धा परमेश्वरानं तुम्हाला भरपूर सांभाळून घेतलेला आहे। म्हणजे तुमचा आजपर्यंत मृत्यू झाला असता, पण परमेश्वराच्या भक्तीमुळं तुम्ही आजपर्यंत व्यवस्थित जीवन जगत आहात। हे मनुष्य आहे ना, सर्व विसरून जातो। बघा, आज आपण पाहणार आहोत की अशी कोणती दोन कामं आहेत की जर मनुष्याने केली ना, तर लक्ष्मीसुद्धा त्याच्या घरामध्ये पाणी भरते। म्हणजे जशी आपण चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलंच फळ मिळतं ना, तसंच काही वाईट सवयी असतात, ज्या केल्यामुळं आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावं लागतं। कारण वाईट सवयीमुळं माता लक्ष्मी नाराज होत असते। अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या वडीलधारी मंडळीही कधीच करू नका असे सांगतात, आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात, त्यामुळं आपलं जीवन यशस्वी होत नाही। चला तर आता आपण जाणून घेऊया। तुम्ही कधीही स्वयंपाक करता आणि अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नये। जेवण झाल्यानंतर लगेचच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत।
अनेक लोकांची अशी सवय असते ना की रात्री जेवल्यानंतर ती भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवत असतात. पण या सवयीमुळं तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळं स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळं आहे ना राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होत असतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नका. असं केल्यानं तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवत असता. जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा. भांड्यात हात धुतल्यानं तुमची आर्थिक स्थिती आहे ना ही कमकुवत होऊ लागते. आणि आपण शास्त्रामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, कारण अन्नाला आपण परब्रह्मच मानतो ना, म्हणजे साक्षात देव तिथे असतो, भगवंत तिथे असतो. म्हणजे आपल्यासोबत भगवंत आहे म्हणून त्या अन्न आपण ग्रहण करतो. आणि जिथे खातो तिथे जर आपण हात धुतले ना तर भगवंताचाच अपमान होतो ना. म्हणून आजकाल असं दिसून सुद्धा येतं की काही लोक आपल्या पलंगावर बसून काही काम करू लागतात. टी व्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात. पण ही सवय आहे ना खूप वाईट आहे. यामुळे घरातील लक्ष्मी रुजते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणं टाळावं असं सुद्धा सांगितलेलं आहे की वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळं वास्तुदोष निर्माण होतो. यामुळं आपला पलंग स्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळं किंवा आपल्या सवयीमुळं काही लोक आहेत ना स्वयंपाकघर स्वच्छ करणं त्याऐवजी स्वयंपाक बनवून तसं अस्वच्छ ठेवतात. यामुळं स्वयंपाकघरातील अस्वच्छता आहे ना पूर्ण घरात पसरते आणि अशा घरामध्ये कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही. म्हणजे पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, शास्त्र आणि पुराणांमध्ये झोपेचं वेळापत्रक निश्चित केलेलं आहे. सूर्योदयाच्या आधी उठणं आणि रात्रीच्या वेळी झोपणं खूप चांगलं सांगितलेलं आहे. पण काही लोक असतात ना आळसामुळं सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपूनच राहतात. ते खूप अपशकुन मानलं जातं. म्हणजे यामुळं माता लक्ष्मी त्यावर व्यक्तीवर नाराज होते आणि ती घर सोडून निघून जाते. म्हणजे ही वेळ आहे ना ही पूजेसाठी उत्तम मानली गेलेली आहे. यावेळी झोपणं किंवा आडवं होणं हे अशुभ मानलं गेलेलं आहे. याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तिथे कधीही अस्वच्छ ठेवू नका. पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका. यामुळं नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आहे ना तुमच्या नशिबावर होत असतो. म्हणजे सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावून ठेवा. खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका. आणि घाणेरडी चादर आहे ना पलंगावर ठेवल्यामुळं तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता येते. पुढे पाहूया, दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा. पूजाघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. असं केल्यामुळं तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा आहे ना तुमच्यावर सदैव राहते. जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका. असं केल्यामुळं तुमच्या घरात दारिद्र्यता निर्माण होत असतं. या मानसिक तणाव कायम राहतो. याशिवाय हिंदू धर्मामध्ये पूजा उपवास आणि नियमांना खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळं माता लक्ष्मी रुष्ट होतात. आता इथे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल का आम्हाला कोणी सांगितलं नाही पूजा करा उपवास करा. पण तुम्ही आहे ना पूजा उपवास केला नाही तरी चालेल, पण तुम्ही कर्माने राहा. स्वच्छता घरामध्ये ठेवली ना तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ज्यामुळं घरामध्ये आहे ना तुमचं घर जर अस्वच्छ असेल त्यामुळं घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ लागतात आणि गरिबीला सामोरे सुद्धा जावं लागतं. याशिवाय
कधीही एका हाताने चंदन घासू नये. असं केल्यानं नारायण यांचा अपमान होतो असं मानलं जातं, की असं केल्यामुळं देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावतात आणि हे त्यांच्या अपमानासारखंच असतं ना. त्यामुळं तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. म्हणूनच चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लावू नये. हे शुभ मानलं जात नाही. म्हणजे काय? म्हणजे चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा. तसंच रात्रीच्या वेळी पूजा घर कधीही रिकामं ठेवू नका. देवांच्या मूर्ती आणि फोटोवर एखादा कापड टाका आणि पूजा घराच्या दरवाजावर पडदा लावा. यामुळं मूर्तीदोष निर्माण होत नाही. वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणं टाळावं. असं केल्यानं घरात नकारात्मकता निर्माण होत असते. कारण रात्री नकारात्मकता ऊर्जा आहे ना, जास्त प्रभावशाली असते. म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळं घरातील व्यक्ती आजारी पडू शकते. वास्तुशास्त्रामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे की संध्याकाळनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आलेली आहे. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो आणि त्यामुळं जो कोणी रात्री किंवा संध्याकाळीनंतर झाडू मारतो ना, माता लक्ष्मी त्याच्यावर रुष्ट होत असते. म्हणजे वास्तू देवतासुद्धा नाराज होतात. तसेच अनेक वास्तुदोष निर्माणसुद्धा होतात. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवलं पाहिजे. त्यांना उघडे ठेवलं ना तर घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते. आता पुढची गोष्ट म्हणजे नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये आपल्याला दिसूनसुद्धा येते. ही नखे चघळणाऱ्या लोकांना सूर्य दुर्बळ बनवत असतो. अशा लोकांना आहे ना डोळ्याच्या समस्या निर्माण होतात आणि विनाकारण अपयशाला सामोरे जावं लागतं. तसंच काही लोकांची सवय असते की ते इथे तिथे चप्पल टाकतात. चप्पल फेकण्याची ही सवय आहे ना तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता आणू शकते. विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये. यामुळं घरात माता लक्ष्मीचं आगमन थांबतं. म्हणजे चप्पलासाठी नेहमी एक स्टँड बनवून त्यात ठेवाव्या. आणि याशिवाय जुन्या डायऱ्या असतील ना ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते, ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो. तसेच घरातील जुनी वृत्तपत्रे असतील ती साठवून ठेवू नका. थोडंसं ठीक आहेत पण जास्त रद्दी पेपर घरात ठेवू नका. जर तुमच्या घरामध्ये जुने वृत्तपत्रे खूप दिवसांपासून साठवले गेले असेल ना तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे द्या. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नका. असं केल्यानं तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोकासुद्धा निर्माण होतो. त्यामुळं धनहानी होण्याची शक्यता असते. आणि संध्याकाळनंतर दूध, दही आणि मीठ यासारख्या वस्तूंचं दान करू नका. या वस्तूंच्या दानामुळं आर्थिक परिस्थिती खालावून जाते. ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो ना त्यांच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळं खूप मेहनत केल्यानंतरसुद्धा त्यांना हवं तेवढं यश मिळत नाही. पुढे पाहूया. घरात लावलेल्या घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध असतो. जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते. म्हणजे घरातील भिंतीवर लटकवलेलं घड्याळ आहे ना ते नेहमी चालू असावं. ते बंद जर पडलं ना ते त्वरित दुरुस्त करून टाका. घरात बंद घड्याळ आहे ना घराची प्रगती थांबवतो आणि माता लक्ष्मीचं आगमनही होत नाही. याशिवाय विजेची खराब उपकरणे घरात ठेवणं वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. त्यामुळं घरात जी उपकरणं दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा जी विजेची खराब उपकरणं अनावश्यक तयारी निर्माण करतात. म्हणजे
अनावश्यक तणाव असतो ना, तो निर्माण होत असतो आणि याचा परिणाम आपल्या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतो. म्हणजेच घरात कधीही जुनं खराब किंवा गंजलेलं कुलूप घेऊ नये. या खराब कुलपामुळं कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. ही कुळपित वरील काढून टाकावीत. आता पुढे स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामं किंवा स्वच्छ भांडी ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळं घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि समाजामध्ये आदर मिळतो. पुराणामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे की चुलीवर रिकामं भांडं ठेवलं ना तर घरात दरिद्रेचा वास निर्माण होतो. अशा लोकांच्या घरात आहे ना कधीही भरभराट होत नाही. आणि स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे. येथे देवी देवतांचं वास्तव्य असतं. आता ही सर्व आपण माहिती पाहिली ना, ती वास्तुशास्त्रानुसार पाहिलेली आहे. ज्यांना भक्ती मार्ग करून सुद्धा तुमची दारिद्र्यता जर जात नसेल ना, तुमच्या घरात लक्ष्मी येत नसेल, तर हे काही उपाय आहेत ना, त्यांच्यावर योग्य लक्ष ठेवा. म्हणजे बघा, आपण कधीकधी पाहतो की मनुष्य एवढा भक्ती मार्ग करून सुद्धा त्याच्या जीवनातील दुःख कमी होत नाही. जर असं कोणाच्या जीवनात जर होत असेल ना, तर या गोष्टींकडं तुम्ही नक्कीच लक्ष द्यायला हवं. आणि जर तुम्हाला जर फरक पडत असेल ना, तर तुमचं भलंच आहे ना. म्हणून याकडे अंधश्रद्धा म्हणून पाहू नका, कारण आपण समर्थांचे विचार पुढे नेत आहोत. आणि समर्थांचे विचार पुढे नेताना अंधश्रद्धा अजिबात मनात आणून देऊ नका, कारण आपल्याला कर्मश्रेष्ठ करायचे आहेत. या तर निरर्थकच गोष्टी आहेत ना, पण तरीसुद्धा आपल्या भक्ती मार्ग करून सुद्धा आपले जीवन आहे ना, कुठेतरी आपण गरिबीचं जीवन जगत असू, तर मग या गोष्टींकडे, वास्तुशास्त्राकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.